नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपले सर्वांचे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। काल झालेला जो भाग आहे कृषी घटकाचा फळे व भाजीपाला फळबाग या घटकाचा भाग आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत। त्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत। आता ज्या अगोदर आपण ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्यामध्ये आपण बहार पाहिले होते, त्यानंतर पुरद विरघळणारे घटक पाहिले होते, नत्र स्थिरीकरणारे घटक होते। अशा प्रकारच्या गोष्टी पाहिल्या। त्यानंतर आपण आता लगेच आपल्या समोरच्या घटकाला सुरुवात करू। त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, मूग, चवळी, उडीद, सोयाबीन, मेथी, माठ आणि कोबी ही आच्छादन पिके वाढवतात। बरोबर आहे। आच्छादनासाठी याचा काय केला जातो मित्रांनो, तर वापर त्या ठिकाणी केला जातो। बरोबर आहे। नंतर आहे हंगामी तणे, तणांचा प्रभाव आहे, म्हणजे कोणतं तण कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं, तर हंगामी तणे आहे। हंगामी तणे म्हणजे काय, तर एका हंगामामध्ये येणारे जे तण आहे, बरोबर, म्हणजे एका सीजन मध्ये एका ऋतूमध्ये येणारे तण आहे त्याला हंगामी तण म्हणतात। त्यामध्ये गांजर गवत आहे। गांजर गवत हे आपल्याला कोणत्या देशाची देण आहे, तर ही अमेरिका या देशाची काय आहे, देण आहे। म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये दुष्काळ झाला होता त्यावेळेस आपण अमेरिकेहून गहू काय केला होता, आयात केला होता। त्याला ते गवत त्या ठिकाणी आलेलं आहे, त्यालाच गांजर गवत म्हणतो किंवा त्याला दुसरं काँक्रीज गवत सुद्धा म्हणतात। त्यानंतर आहे शिंपी गवत, काटेमांड, त्यानंतर आहे घोळू, दुधणी, कडू चिंच, त्यानंतर आहे कुरडू, बावनची, काय आहे, बावनची, त्यानंतर आहे विलायची धोत्रा आणि चांदवेल। या अगोदर चांदवेल वरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि बावनची वरती प्रश्न विचारलेला आहे। काटेरिंगणी, चाबूक काटा आणि जर्मन काटा हे जे आहेत हे हंगामी तणे आहेत। कोणती तणे आहेत, हंगामी तणे आहेत। त्यानंतरचा मुद्दा आहे आपला की ते आहेत बहुवर्षायू तणे, म्हणजे एकापेक्षा जास्त हंगामामध्ये ते तणे त्या ठिकाणी काय केले जातात मित्रांनो, तर घेतल्या जातात। म्हणजे बहुवर्षायू तणे आहे किंवा बहुहंगामी जे तणे आहेत ते तणे आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, पाहायचे आहेत। मग त्यामध्ये पहिलंच तण येतं हराळी। बरोबर आहे। हराळी हे तण कसं आहे, तर बहुहंगामी आहे। त्यानंतर आहे लवाळा, त्यानंतर आहे अंबुशी, टणटणी, टाळका, कुंदा, पानकणीस, अमरवेल, पोपटवेल, बांडगुळ या सर्व तणांचा समावेश कशामध्ये होतो मित्रांनो, तर बहुवार्षिक तणामध्ये होतो। यावरती प्रश्न विचारले गेलेला आहे। हराळी हे तण कोणत्या हंगामातील आहे, तर ते हंगामी नसून द्विहंगामी नसून ते कसं आहे, बहुवर्षीय वर्षानुवर्ष चालत राहणार आहे। म्हणजे एक पीक झालं की दुसऱ्या पिकातही आपल्याला हराळी दिसते, त्यानंतर घेतलं त्या हंगामातही दिसते, अशा प्रकारचे तण आहेत। त्यानंतर आहे रासायनिक तण नियंत्रके, जे रासायनिक आपण त्यांना त्या तणावरती आपण काय करू शकतो, तर त्याचा फवारा मारून ते तण आपण नियंत्रणात आणू शकतो। त्यामध्ये कार्मेक्स, ग्रामोक्झोन, बासालिन, ग्लायसिल, अॅट्रॅटॉप आणि टोफोर्डी या सर्व घटकाचा तणनाशक म्हणून काय केला जातो, वापर केला जातो। काय आहे, तणनाशक। तणनाशक म्हणून यांचा काय केला जातो मित्रांनो, तो वापर त्या ठिकाणी केला जातो। त्यानंतरचा तण आहे कोणता आहे, तर या महत्वाच्या आपल्याला तणनाशकाची नावं दिलेत। पहिलं तण आहे, त्या तणनाशकाचं नाव आहे अॅट्रॅझिन। बरोबर आहे। म्हणजे अॅट्रॅझिन या ठिकाणी दिलेलं आहे, ते केळी, द्राक्ष, मोसंबी, संत्रा यावर काय केला जातो, अॅट्रॅझिनचा वापर केला जातो। त्यानंतर आंबा पिकामध्ये ड्युरॉन हे तणनाशक वापरतात। हा महत्वाचा प्रश्न आहे। आंबा पिकामध्ये आपल्याला कोणतं तणनाशक वापरता येतं, तर ड्युरॉन हे तणनाशक वापरता येते। वर्षातून एकदा बहार येणारे फळझाडे आहे, वर्षातून दोनदा बहार येणारी फळझाडे आणि वर्षभर सतत बहार येणारी फळझाडे अशा गोष्टी आहेत। वर्षातून बहार येणारे फळझाडे म्हणजे एकदाच त्याला फळ येते, आंबा, चिंच आणि आवळा याला वर्षातून किती वेळा फळ येते, फक्त एक वेळेसच त्याला फुलं आणि फळ त्या ठिकाणी येते। त्यानंतर आहे वर्षातून काय, वर्षभर बहार येणारे, वर्षातून दोनदा बहार येणारे फळझाडे किंवा तीनदा, दोनदा किंवा तीनदा म्हणजे एकापेक्षा जास्त। त्यामध्ये डाळिंब आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे। मग या तिन्ही पिकाचा जे फळबाग आहे, या तिन्ही फळांचा वापर आपल्याला कोणता आहे, मृगबहार आहे, त्यानंतर हस्तबहार आहे आणि त्यानंतर तिसरा बहार कोणता आहे, आंबे बहार। या तिन्ही बहारामध्ये आपल्याला हे फळं या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध आपल्याला दिसतात। त्यामुळे डाळिंब आहे, मोसंबी आणि संत्रे हे तिन्ही बहाराचे फळे आपल्याला घेता येतात। ह्या गोष्टी काय आहे, महत्वाच्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, वर्षभर बहार येणारे जे फळझाड आहे हे फळझाड कोणते आहे, तर नारळ आणि चिकू हे फळझाड वर्षभर बहार येणारे फळझाड आहे मित्रांनो। आता हे जे आहे या घटकावर अगोदर आपण प्रश्नसंच घेतला होता, मग यावरती जे प्रश्न येणारे आहेत
मग त्यामध्ये आपल्याला इथं हा प्रश्न काय ठरतो, महत्वाचा, अगदी महत्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी ठरतो. वर्षभर बहार येणारे म्हणजे नारळ आणि चिकू याला सतत वर्षभर आणि फुले सुद्धा त्याच्या सोबतच येत असतात. ह्या गोष्टी काय आहे, महत्वाच्या आहेत. नंतर आहे डाळिंब, यामध्ये 3 पैकी 1 बहार येणे फायद्याचे असते. तिन्हीच्या तिन्ही बहार आपण घेऊ शकत नाही, पण त्यापैकी 1 बहार घेणे काय आहे, फायद्याचे आहे, महत्वाचे आहे. त्यानंतर मृग बहाराला जून महिन्यामध्ये फुले येतात, हा घटक आपण अगोदर घेतला. त्यानंतर दुसरा आहे हस्तबहाराला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुले येतात. प्रश्न विचारला जातो कोणत्या बहाराला कोणत्या महिन्यामध्ये फुले येतात, हा प्रश्न आपल्याला विचारला जातो मित्रांनो. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी आपल्यासाठी काय आहे, महत्वाच्या आहे. अति महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. मृग बहाराला जून महिन्यामध्ये, जून जुलै महिन्यामध्ये फुले येतात. हस्तबहाराला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुले येतात आणि आंबे बहाराला जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुले येतात. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे. मग आता सांगितलं डाळिंबाचा एकच बहार घ्यायचा आहे, तर डाळिंबाचा 1 बहार घ्यायचा, तर कोणता बहार उपयुक्त आहे, तर त्याचं नाव आहे आंबे बहार. डाळिंबाचा बहार कोणता उपयुक्त आहे, आंबे बहार. पेरूचा कोणता बहार आहे, तर मृग बहार आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग पेरूसाठी मृग बहार आहे, डाळिंबासाठी आंबे बहार आहे. बरोबर आहे. आंब्यासारखे डाळिंब दिसतात म्हणून आंबे बहार घ्यायचा. बरोबर आहे. पेरू सारखे, आता पेरू काय आहे, लहान आहे. पेरू म्हणजेच काय, जांब आहे. मग आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा त्याच गोष्टीमध्ये जो मृग बहार आहे हा कशामधला आहे, पावसाळ्यामधला आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये, जून जुलै महिन्यामध्ये जो बहार घेतला तो त्याला मृग बहार म्हणतात. बरोबर आहे. त्यानंतर डिसेंबर जानेवारी किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो बहार घेतला तो त्याला आंबे बहार असे म्हणतात. नंतर आहे बोरीचे झाड उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत जाते, म्हणजे ते शांत होते बिलकुल. कारण त्यानंतर त्याला फुले यायला, उन्हाळ्यामध्ये झाल्याच्या नंतर त्याला काय यायला, फुले यायला सुरुवात होते सुप्त अवस्थेत. मग हा प्रश्न विचारला जातो की बोरीचे झाड कोणत्या हवामानामध्ये, कोणत्या ऋतूमध्ये हे सुप्त अवस्थेमध्ये जाते, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, त्यापैकी कोणत्या ऋतूत जाते, तर उन्हाळ्यामध्ये जाते. मग त्यानंतर आपल्याला ज्या छाटणी करण्याच्या पद्धती दिलेल्या आहे त्यामध्ये मुख्य खोडाची पद्धत आहे पहिली, दुसरी उपखोडाची पद्धत आहे, त्यानंतर सुधारित मुख्य खोडाची पद्धत आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर ज्या आहेत ह्या पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये पहिली पद्धत आहे मुख्य खोडाची पद्धत, त्याला सेंट्रल लीडर असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, सेंट्रल लीडर असे म्हणतात. मुख्य खोड आहे. मग त्यामध्ये मुख्य खोड एकच ठेवलं जातं, त्यामध्ये संत्रे, मोसंबी, सफरचंद या पद्धती झाडे मुख्य खोड सरळ रेषेमध्ये वाढू देतात. म्हणजे एकच खोड त्याचं असते. काय असते मित्रांनो, एकच खोड त्या झाडाचं असते. आता ते झाड आहे, या झाडाला किती खोड आहे, तर एकच खोड आहे. बरोबर आहे. हे जे झाड आहे ही एकच खोड आहे. पण जे डाळिंबाचं झाड आहे एकापेक्षा जास्त खोडावरती काय केल्या जातं मित्रांनो, ते वाढवल्या जातं. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचं डाळिंबाचं झाड आपल्याला वाढवता येतं. ही जी पद्धत आहे ही काय आहे, मुख्य खोडाची पद्धत आहे. काय आहे, मुख्य खोडाची पद्धत आहे. त्यामध्ये संत्री, मोसंबी आणि सफरचंद. उपखोडाची पद्धत, या पद्धतीला मोकळ्या मध्यभागाची पद्धत असे सुद्धा म्हणतात. या पद्धतीत फवारा देणे व फळे तोडणे ही कामे सोपी जातात. बरोबर आहे. जर त्याला फवारा द्यायचा असेल, म्हणजे त्याच्यावर औषध वगैरे फवारणी जर करायची असेल, तर ती उपखोडाची जी पद्धत आहे ती आपल्याला अगदी सोपी जाते. त्यामध्ये फळे तोडायला सुद्धा सोपे जातात. त्यानंतर यामध्ये कोणत्या पिकामध्ये वापरतात, तर लिची आणि पेरू. लिची आणि पेरूमध्ये जी पद्धत वापरली जाते ती कोणती आहे, तर उपखोडाची पद्धत. त्यानंतर आहे सुधारित मुख्य खोडाची पद्धत आपल्याला दिलेली आहे. त्याला काय म्हटलं जातं, तर मॉडिफाईड लीडर. काय म्हणतात, मॉडिफाईड लीडर असे म्हणतात. त्यामध्ये अंजीर आहे, खालसा, डाळिंब, पेरू आणि लिची. आता लिची जे आहे, पेरू आणि लिची हे उपखोडाच्या पद्धतीमध्ये सुद्धा येतात आणि सुधारित मुख्य खोडाच्या पद्धतीमध्ये पण येतात. पण इथं अंजीर काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं, अंजिरासाठी कोणती पद्धत वापरली जाते, तर सुधारित मुख्य खोडाची पद्धत. त्यानंतर आहे शेंडा खोडणे. आता यावरती एक IMP प्रश्न आपल्याला विचारला जातो मित्रांनो. बरोबर आहे. शेंडा खोडणे असेल, फांदी वाकवणे असेल, बरोबर आहे. त्यानंतर झाडाच्या बुंद्याशी आपल्याला औषध वगैरे टाकणे असेल, याला वेगवेगळे नावं, कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. शेंडा खोडणे, आता फळ झाडाच्या फांदीचे 2 ते 3 डोळे राखून इतर भाग राखण्याची पद्धत आहे. याला ही पद्धत द्राक्ष, अंजीर, पेरू या फळझाडात वापरतात. त्याला काय म्हणतात, शेंडा खोडणे. म्हणजे झाड वाढायला लागलं, त्याचा वरचा जो 2 ते 3 सेंटीमीटरचा जो भाग आहे तो खोडून टाकायचा, म्हणजे 2 ते 3 डोळे राखून तो शेंडा खोडला जातो. त्यानंतर आहे लांब दांड्याची छाटणी. आता छाटणीच्या 2 पद्धती आहेत. एक पहिली आहे लांब दांड्याची छाटणी आणि दुसरी आहे आखूड दांड्याची छाटणी. आता हे लक्षात कसं ठेवायचं, 2015च्या अकोला विद्यापीठामध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता लांब दांड्याची छाटणी म्हणजे काय रे पोरो, तर
शेंड्याकडचा काही भाग छाटला जातो पण त्यापेक्षा अधिक भाग राखून ठेवला जातो त्याला लांब दांड्याची छाटणी असे म्हणतात. शेंड्याकडील काही भाग छाटला जातो पण जास्त प्रमाणात भाग ठेवला जातो त्याला लांब दांड्याची छाटणी म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ 20 डोळे असणारी जी फांदी आहे, 20 डोळे असणारी काय आहे? फांदी आहे. मग जी फांदी आहे 20 डोळे असणारी, या फांदीवरती 12 डोळे राखले जातात. म्हणजे किती डोळे राखले जाणार आहे? जास्त डोळे राखले जातात आणि 8 डोळ्यांचा भाग छाटला जातो. म्हणजे एवढ्या भागामधला जो भाग आहे हा छाटला जातो. काय केला जातो मित्रांनो? छाटला जातो. हा जो लंबट भाग आहे, हा लांब भाग काय केला जातो? ठेवला जातो. हा भाग छाटला जातो. याला म्हणायचं लांब दांड्याची छाटणी. बरोबर आहे. याच्याच विरुद्ध आखूड दांड्याची छाटणी. एकूण 16 डोळे आहेत. त्यापैकी बुडाकडील 7 डोळे राखून ठेवल्या जातात आणि 9 डोळ्यांचा भाग छाटला जातो. म्हणजे इथला बुडाकडील जो भाग आहे, आता या ठिकाणी आपण जर यात फांदी जर का घेतली तर या ठिकाणी हा जो भाग आहे हा काय केला जातो तर त्यापैकी बुडाकडील 7 डोळे राखून ठेवले जातात. म्हणजे इथं जे आहे हा भाग काय केला जातो? कायम ठेवला जातो आणि हा भाग छाटला जातो. म्हणजेच याला म्हणतात आखूड दांड्याची छाटणी. बरोबर आहे. आखूड दांड्याची छाटणी आणि लांब दांड्याची छाटणी अशा 2 पद्धती आहेत. त्यानंतर आहे तुमच्यासाठी विरळणी करणे. एका झाडावर 20 फांद्या आहेत. त्यापैकी 12 फांद्या पोसण्याच्या आहेत. 8 फांद्या तळातून छाटून टाकाव्या लागतात. त्याला म्हणतात विरळणी करणे. उदाहरणार्थ द्राक्ष. बरोबर आहे. आता झाड आहे, या द्राक्षाचा वेल जो आहे किंवा द्राक्ष आहे, या द्राक्षाला किती फांद्या आहेत तर 20 फांद्या आलेल्या आहे. अशा अनेक असंख्य 20 फांद्या आलेल्या आहे. मग 20 फांद्या जर ठेवल्या तर या झाडातून जे मुळातून अन्नद्रव्य मिळणार आहे हे सगळ्या 20 फांद्याला जाणार आहे. मग त्यामधलं असणारं जे आपल्याला उत्पादन मिळणार आहे त्याच्या उत्पादनामध्ये काय होते? घट पण होऊ शकते. मग त्याच्यासाठी काय केले जाते? विरळणी केली जाते. बरोबर आहे. मग विरळणी ज्यावेळेस केली जाते तर 12 फांद्यापैकी 20 फांद्यापैकी 12 फांद्या पोचण्यासाठी ज्या 8 फांद्या असतील, ज्या बुडाकडील ज्या फांद्या असतील, ह्या फांद्या काय केल्या जातात? काढून टाकल्या जातात. मग ज्यावेळेस बुडाकडील फांद्या काढून टाकल्या जातात आणि ज्या 12 फांद्या राखल्या जातात त्याला काय म्हणतात? तर विरळणी करणे. त्यानंतर भुंडी छाटणी, त्याला हेडिंग बॅग म्हणतात. झाडाचा बुंदा छाटून टाकला व त्यावर नवीन खोड वाढविले झाडाचा विस्तार केल्यास ते केला जातो त्याला काय म्हणतात? तर भुरडी छाटणी म्हणतात. आता जे खोड आहे या बुडापासून, आता हा बुंदा आपण घेतला, या ठिकाणी काय झालं होतं? हे झाड वाढलं होतं. पण हे झाड वाढल्याच्या नंतर काय झालं पोरं? हे झाड वाढलं पण यापासूनच इथूनच काय केला? याचा शेंडा काय केला मित्रांनो? तर कट केला. इथून काय केला? हा संपूर्ण खोड काय केलं? कट करून टाकलं आणि त्याच्यानंतर इथून जे आहे नवीन झाड त्या ठिकाणी नवीन पालवे काय त्या ठिकाणी वाढवण्यात आले. ही जी आहे याला कोणती छाटणी म्हणायचं? तर भुरडी छाटणी असे म्हणतात. ह्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे मित्रांनो? महत्वाच्या आहे. नंतरचा प्रश्न आहे मोजकी आणि प्रसंगानुरूप छाटणी कशामध्ये केली जाते? हा अति महत्वाचा प्रश्न. बरोबर आहे. मोजकी आणि प्रसंगानुरूप छाटणी म्हणजे जर वेळ भेटला आणि आवश्यकता वाटली तर छाटणी करायची. आंबा, चिकू, लिची, संत्रा आणि मोसंबी असं बंधन नाही की 100% याच्यामध्ये छाटणी केली जाते. पण द्राक्षामध्ये तुम्हाला छाटणी करावीच लागते, डाळिंबामध्ये छाटणी करावीच लागते. पण प्रसंगानुरूप मोजकी छाटणी केली जाते. आंबा, चिकू, त्यानंतर लिची, संत्रा, मोसंबी. त्यानंतर आहे नियमित छाटणी, म्हणजे इथं पर्यायच नाही, करावीच लागणार. बरोबर आहे. द्राक्ष, हालसा, बोर यांचा काय होतो? त्यामध्ये समावेश होतो नियमित छाटणीमध्ये. आता छाटणीचे 2 प्रकार आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये 2 छाटणी कोणती? एक एप्रिल महिन्यामध्ये केलेली छाटणी, तिलाच नाव दिलं तर खरड छाटणी. एप्रिल महिन्यामध्ये जी छाटणी होती तिला काय म्हणतात? खरड छाटणी म्हणतात. आणि दुसरी ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाणारी छाटणी. अशा 2 छाटण्या आहेत मित्रांनो. बरोबर आहे. एप्रिल छाटणी द्राक्ष पिकात एप्रिल महिन्यात करतात. यामध्ये वेलीचे खोड आणि वेलांडे राखून इतर फांद्या फुटी काढून टाकल्या जातात. त्यानंतर ऑक्टोबर छाटणी, मग एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी कोणत्या महिन्यामध्ये केली जाते? एप्रिल महिन्यामध्ये द्राक्षात केली जाते. त्यानंतर ऑक्टोबर छाटणी, या छाटणीला फळधारणेची छाटणी म्हणतात. हा प्रश्न डायरेक्ट विचारला जातो. फळधारणेची छाटणी काय म्हटलं मी? फळधारणेची छाटणी. फळधारणेची छाटणी कोणत्या पिकाला म्हणतात? बरोबर आहे. फळधारणेची छाटणी जी केली जाते ती कोणत्या महिन्यामध्ये केली जाते? ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते. त्यानंतर आहे बोराची छाटणी. बोराचा बहार पावसाळ्याच्या आरंभी येतो. दरवर्षी बोरीची छाटणी जी आहे ती एप्रिल मे महिन्यामध्ये केली जाते. कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल मे महिन्यामध्ये केली जाते. आता ही जी आहे, जी बोर आहे याची नियमित छाटणी करावी लागते. ज्यावेळेस आपण म्हणतोय उन्हाळ्यामध्ये बोर हे सुप्तावस्थेत जाते. मग सुप्तावस्थेत गेल्याच्या नंतर ती कोरडवाहू फळझाड सुद्धा आहे. मग
या बोराच्या एप्रिल मे महिन्यामध्ये छाटणी करतात, त्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि त्या पावसानुसार त्यांना नवीन पालवी येते आणि त्यापासून उत्पादन आपल्याला मिळायला सोपं जाते. आयुष्यात एकदाच फळे लागणारी फळझाड कोणते, म्हणजे सतत फळे जे येणार आहे याला आयुष्यामध्ये एकदाच फळ येते, त्याचं नाव काय आहे, केळी आणि अननस. हा सुद्धा आपल्याला विचारला गेलेला अकोला कृषी विद्यापीठाच्या मध्ये हा विचारला गेलेला आहे 2015 मध्ये, बरोबर आहे. 2017चा जो कृषीसेवकचा झाला होता आरोग्य कृषी सहाय्यकचा, त्यामध्ये केळी आणि अननस. त्यानंतर पपई सतत फळे येऊन त्याचे आयुष्य काय होते, संपते. हा महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सतत फळे येऊन त्याचं आयुष्य काय होते, नष्ट होते, ते डबल राहत नाही. म्हणजे एका पपईच्या झाडाला एकदा पपईचं उत्पादन सुरू झालं तर त्या पपईच्या झाडाचं जे उत्पादन आहे त्याला असंख्य पपया येतात, असंख्य पपया येतात. आणि जे एकदा शेवट झाला, बरोबर, इथून सुरू झालं की इथं शेवट झाला की बस ते आयुष्य संपलं त्या झाडाचं, म्हणजे सतत फळे येऊन त्याचं आयुष्य संपते. आणि एकदाच फळे येणारे केळी आणि अननस, म्हणजे एका केळीच्या बुंद्याला एकच घड लागतो, काय लागतो, एकच घड लागतो. आणि अननस सुद्धा एकच येते, एक आहे ते अननस, बरोबर आहे. त्यानंतर अनेक वर्षभर फळे देणारे फळझाड कोणते, तर नारळ आणि चिकू. अनेक वर्ष आणि फळे देणारे झाड कोणतं आहे, तर नारळ आणि चिकू आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टी काय आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे इथं पाहिलं होतं आपण नारळ चिकू, वर्षभर बहार येणार आहे, म्हणजे बहार पण येते आणि वर्षभर त्या गोष्टी काय आहेत, तर सतत त्याला काय येतात, वर्षभर फळे येतात. तसे पुनरुत्पादन अवस्था आणि काय उत्पादन अवस्था आणि जी याची काय बहार धरण्याची अवस्था, या दोन्ही सतत क्रिया चालू राहतात नारळ आणि चिकू मध्ये असतात. तापमान आहे मित्रांनो 40 पेक्षा जास्त व 10 पेक्षा खाली गेल्यास फळांकुर निर्मितीत बाधा येते. जर 40 पेक्षा वरती तापमान गेलं आणि 10 अंशापेक्षा जर खाली तापमान गेलं तर फळ जे आहेत याच्यावर काय होतात, विपरीत परिणाम होतात. मग फळ धारणेच्या नैसर्गिक पद्धती आहे, त्यामध्ये स्वपरागित पहिली पद्धत, दुसरी परपरागित आहे आणि तिसरी पद्धत आहे पार्थिनोकार्पी. आणि त्यानंतर चौथी पद्धत आहे मित्रांनो स्टेनोस्पोकार्पी, बरोबर आहे. अशा 4 पद्धती त्या ठिकाणी आहेत. मग पहिली पद्धत आपल्याला पाहायची आहे, तिचं काय म्हणणं आहे, स्वपरागीभवन, त्याला म्हणतात सेल्फ फर्टिलायझेशन. काय म्हणतात, सेल्फ फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला इतर घटकाची घेणं नसते. नर व मादी फुले दोन्ही एकच असतात, एकाच फुलामध्ये नर फुले पण असतात आणि मादी फुले या दोघांचे कण एकत्रच असतात, त्याला म्हणतात स्वपरागीकरण पीक म्हणतात, बरोबर आहे. या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. दुसरा आहे परपरागीभवन. आता दुसऱ्या फुलातील परागकणामार्फत फळधारणा होते. म्हणजे 2 झाडं आहेत, किती झाडं आहेत, 2 झाडं, एक काय आहे, मादीचं झाड आहे, मादी वृक्षात झाड आहे आणि दुसरं नर वृक्षात झाड आहे. म्हणजे हे 2 झाडं वेगवेगळे आहे, नर फुले पण वेगळे येणार, मादी फुले पण वेगळे येणार. मग नराची पावडर किंवा नराचे जे परागकण आहेत ते काढून आपण मादीच्या फुलाला ज्यावेळेस लावल्या जाते, त्याचं परागीकरण केलं जाते, त्याला म्हणायचं परपरागीकरण. काय म्हणायचं, त्याला परपरागीकरण म्हणायचं. त्याच्यानंतर आहे पार्थिनोकार्पी. प्रथम परागीभवन न होताही फलधारणा होते. अगोदर काय होते, परागीभवन होते, म्हणजे परागीभवन न होत आहे म्हणजे अगोदरच त्याला काय आलेलं असतं, फळ आलेलं असतं. मग फळ आलेलं असतं ते जे आहे त्यामध्ये केळी, पेरू आणि अननस आणि पपई हे जे आहेत त्याला अगोदरच काय ते फुल यायच्या अगोदरच त्याला अगोदर फळ येते आणि फळाच्या वरती त्याचं काय आलेलं असतं, फुल आलेलं असतं, त्याला म्हणायचं पार्थिनोकार्पी. आणि त्यानंतर आहे स्टेनोस्पोकार्पी. प्रथम परागीभवन होऊन फलधारणा होते. फलधारणेनंतर काही कालांतराने बीजाचे अबॉर्शन होऊन बीज विरहित फळाची वाढ होते, चालू राहते, याला काय म्हटलं जातं, स्टेनोस्पोकार्पी असे म्हणलं जातं, बरोबर आहे. अगोदर परागीभवन होऊन फलधारणा होते, मग काही कालावधीनंतर त्या फळाची वाढ चालू असते, फळाची वाढ झाल्याच्या नंतर त्याचं काय होते, तर अबॉर्शन होते, बरोबर आहे. हा घटक त्यामध्ये आहे, अबॉर्शन होते. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या गावरान भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखादं जे आहे तर ते खराब होण्याचे चान्सेस, काय झालं, ते बियाणं खराब झालं, पण ते खराब नाही, तर ते खराब झालं पण त्याच्यात बी राहिलं का नाही, मग बी राहिलं नाही तर बी विरहित फळझाड ते बियाणं काय होते, तयार होते, फळ तयार होते. त्याला जे आहे वृक्ष कोणता आहे, तर द्राक्षामध्ये थॉम्सन सीडलेस ही द्राक्षाची जात आहे, द्राक्षामध्ये यामध्ये काय होतो, याचा वापर होतो. म्हणजे बिन बियाची जात जर का विचारली द्राक्षाची कोणती आहे, थॉम्सन सीडलेस आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, फुले येण्याची क्रिया घडण्यापूर्वीच्या अवस्थेस फुलोरापूर्वी अवस्था त्याला प्री फ्लॉवरिंग स्टेज असे म्हणतात. हा क्रम खालील प्रमाणे आहे. म्हणजे नेमक्या कोणत्या कोणत्या क्रिया आपल्याला घडतील
ह्या क्रिया काय केल्या जातात त्या ठिकाणी दाखवल्या जातात. हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे. फुले येण्याची क्रिया घडण्यापूर्वीच्या अवस्थेस फ्लोरा पूर्व अवस्था त्याला प्री फ्लॉवरिंग स्टेज म्हणतात. हा क्रम खाली सुरुवातीला फळाची शाकीय फळझाडांची शाकीय वाढ होते म्हणजे ते झाड आहे ते झाड वाढ होते. त्यानंतर शाकीय पक्वता होते म्हणजे ते परिपक्व होते. त्यानंतर फळांकुरणाची निर्मितीचा प्रारंभ सुरू होतो. बरोबर आहे. फळांकुरण निर्मितीला काय होतं प्रारंभ सुरू होते प्रोसेसमध्ये लागते. त्यानंतर फळांच्या डोळ्यात वाढ होते. फळांकुराच्या डोळ्यामध्ये काय होते वाढ होते. त्यानंतर फुले यायला सुरुवात होते. त्यानंतर परागीभवन होते आणि त्यानंतर फळधारणा होते. मग पहिला मुद्दा फळझाडाची वाढ होते शाकीय वाढ होते नंतर शाकीय पक्वता त्या ठिकाणी येते. बरोबर आहे. आपण म्हणतो शहाणा झाला किंवा त्याला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. त्यानंतर फळांकुरणाची निर्मिती होते म्हणजे याला प्रोसेसला सुरुवात होते पक्व झाल्याच्या नंतर ते डोळे फुगायला सुरुवात होते डोळे वाढायला सुरुवात होते डोळे वाढल्याच्या नंतर पूर्णपणे शेवटच्या स्टेजला गेलं त्यावेळेस काय ते फुले यायला सुरुवात होते. फुले आले म्हणल्यावर त्याचं परागीभवन होणार आहे. परागीभवन झालं म्हणल्यावर त्याची काय होणार आहे फलधारणा होणार आहे. त्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मादी उभयलिंगी फळामध्येच फळधारणा होते. मादी उभयलिंगी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दोन्ही नर आणि मादी फुलेच काय असतात समाविष्ट असतात. त्यानंतर आता जे परागीभवन होते हे कोणत्या मार्फत होते कशा मार्फत होते काही ठिकाणी वाऱ्यामार्फत होते काही कीटकामार्फत होते आणि काही वेळेस आपल्याला स्वतः सुद्धा हँड पॉलिनेशन आपल्याला करावं लागतं म्हणजे स्वतः हाताने परागीभवन करावं लागतं. उदाहरणार्थ काय आहे सूर्यफुलासारखं पीक आहे. वारा व कीटक यामार्फत काही फळांमध्ये परागीभवन होते. बरोबर आहे. जिब्रॅलिन गटातील संजीवकाचा अधिक प्रभाव झाल्याने फुले येण्यास वेळ लागतो. जर जिब्रॅलिनचा संजीवकाचा वापर जर जास्त झाला गटातील तर त्यावेळेस फुले येण्यास काय होते विलंब लागतो वेळ लागतो. फुले येण्याच्या काळात जमिनीत ओलावा कमी असल्यास फुले गळतात. जर फुले यायला लागले आणि जमिनीमध्ये जेवढं आवश्यकता आहे ओलावा पाहिजे तेवढा जर नसेल तर फुले गळायला काय होतात सुरुवात होतात. कोणत्याही फळझाडाची वाढ बाल्य अवस्था पहिले काय आहे बाल्य अवस्था दुसरी आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे उत्पादक अवस्था अशा जीवनक्रमातून 3 अवस्था त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे बाळ असते त्यानंतर तरुण होतो आणि तरुण झाल्याच्या नंतर आपल्या मनुष्यामध्ये म्हातारा होतो. बरोबर आहे. तसंच आपल्या वृक्षामध्ये काय होते बाल्य अवस्था म्हणजे लहान असते त्याला आपण रोपटा म्हणतो. त्यानंतर ते तरुण होते म्हणजे ते सगळ्या गोष्टी उत्पादन द्यायला तयार होते आणि शेवटी त्यामधून काय मिळतं आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. अशा 3 अवस्था आपल्या जीवनक्रमातून फळाच्या वाढ होते. पहिल्या अवस्थेत शारीरिक हिरवी वाढ होते. बरोबर आहे. जी पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था याच्यामध्ये शारीरिक हिरवी वाढ होते. त्यानंतर दुसऱ्या अवस्थामध्ये ते पक्व होतात. तिसऱ्या अवस्थेमध्ये उत्पादनाला काय होते सुरुवात त्या ठिकाणी होते. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आहे ज्या गोष्टी आहेत त्यानंतर आहे जो बासिन सीडलेस आहे मित्रांनो हा कशाचा वाण आहे तर डाळिंबाचा वाण आहे. आता त्यानंतर आहे काही डहाळ्या किंवा कांड्यावर फक्त एक फुल किंवा फुलांचा गुच्छ येतो असं काय आहे आंबा. म्हणजे आंब्याचा जो एक आहे या एका याच्यावर काय आहे तर या ठिकाणी एकच काही डहाळ्या किंवा कांड्यावर फक्त एकच फुल किंवा फुलांचा गुच्छ येतो. म्हणजे कधी कधी एकच फुल येईल नाही तर कधी कधी असंख्य फुलांचा काय तो गुच्छ तयार होतो. ते जे फळबाग आहे ते कोणतं आहे तर ते आंबा आहे. मिश्र कळ्या येतात त्यापैकी बऱ्याचशा पानाच्या बेचक्यात येतात. उदाहरणार्थ पेरू. मिश्र कळ्या येतात पण त्या कशामध्ये येतात तर या ठिकाणी काय आहे पान आहे. मग या पानाच्या बेचक्यामध्ये या ठिकाणी काय येतात तर त्या कळ्या यायला काय होते मित्रांनो तर सुरुवात होते. त्यानंतर आहे मिश्र कळ्या येतात पण पानाची नवीन फूट येऊन फुलोरा येतो. उदाहरणार्थ द्राक्ष आणि काजू. बरोबर आहे. सांगितलंय पानाच्या कळ्या येतात गुच्छ तयार होतो आंबा. पानाच्या बेचक्यात येतात पेरू. नवीन फूट येऊन फुलोरा येतो द्राक्ष आणि काजू ह्या मिश्र कळ्या. त्यानंतर कळ्यांचे प्रकार दिले. फळ देणारे डोळे किंवा शेंड्याकडचा अग्रस्त भाग. त्यानंतर फळ देणारे डोळे किंवा बाजू. यामध्ये फक्त पूर्ण फुलकळ्या त्या ठिकाणी पानाशिवाय आलेले असतात म्हणजे त्याला पान वगैरे नसते. त्यामध्ये आंबा आहे शेंड्याकडं. बरोबर आहे काय शेंड्यावर. त्यानंतर आहे बाजूकडे असतात म्हणजे साईडला खजूर सप्ताळू संत्रावर्गीय फळे नारळ आणि पपई म्हणजे साईडला असतात तिथं पानाची आवश्यकता नसते. त्यानंतर मिश्र कळ्या मोर शेंड्याकडे येतो. सफरचंद आणि अक्रोड बाजूला येतो. द्राक्ष आणि काजू. मिश्र कळ्या मोहर बाजूला येतो म्हणजे मिश्र कळ्या मोहर तो बाजूला येतो. पेरू आणि त्यानंतर अंजीर आणि बोर ह्या गोष्टी काय मित्रांनो महत्वाच्या आहेत. त्यानंतर आहे आंब्याचा मोहर गुच्छ किंवा संयुक्त तुरा किंवा मंजेरी असतो.
गुच्छ असतो, संयुक्त तुरा असतो किंवा मंजिरी असतो. मी तुम्हाला सांगतोय कोणतीच गोष्ट आपण काय करत नाही मित्रांनो, मनाने घेत नाहीये. आपले जे ऍग्री डिप्लोमा आहे, या ऍग्री डिप्लोमा मधील जे बुक आहेत, आपले 12 बुक आहेत, त्या बुक मधील आपण ज्या काय गोष्टी आपल्याला राहुरी विद्यापीठाने दिलेल्या आहेत, ज्या बंधने घालून दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेतोय. म्हणजे जर अशा प्रकारच्या काही वेळेस काय होतं की घेत असताना की काही जणांच्या मनामध्ये किंतु परंतुची भावना निर्माण होते. जर आपल्याला रेफरन्स द्यायचा झाला तर आपण याचा सुद्धा रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकतो की ह्या गोष्टी नेमक्या घेतल्या कुठून. तर ह्या आपल्या ऍग्री डिप्लोमाच्या बुक मधील ह्या गोष्टी आहे मित्रांनो. ह्या महत्वाच्या, अति महत्वाच्या प्रश्न आहेत. हे वन लाइनर प्रश्न आपण या ठिकाणी स्वरूपामध्ये घेतोय आणि याचा खूप सारा आपल्या विद्यार्थी मित्रांना काय होणार आहे तर फायदा होणार आहे. त्यानंतर आहे संत्रा व मोसंबी यांच्या शेंड्याकडे फुले येतात, एकटे फुल मंजिरीत पानाच्या बगलेत येते. बरोबर आहे, मंजिरीत किंवा पानाच्या बगलेत येते. त्यानंतर आहे कागदी लिंबू आहे, पुष्प समूह 3 ते 8 फुलांचा समूह असून तो पानाच्या बगलात येतो. त्यानंतर आहे द्राक्ष, फुलांचा समूह पानाच्या विरुद्ध बाजूस वाढतो, मोहर गुच्छ आणि संयुक्त मंजिरी असते. बरोबर आहे, ह्या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत. त्यानंतर आहे पेरू, जून फांदीवरील नव्या फुटीवर फुले येतात किंवा एका वर्षाच्या वयाच्या नव्या डहाळीवर फुले शेंड्याकडे येतात. आता जे पेरू आहे, पेरूलाच आपण काय म्हणतो जाम म्हणतो. ज्या जुन्या फांद्या आहेत त्या फांदीला फुटवे येते, नवीन फुटवे येतात आणि त्याला काय येतात फुले येतात. बरोबर आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. डाळिंब आहे, जून फांद्यापासून निघालेल्या आखूड कांड्यावरती शेंड्याकडे फुले येतात, ते धरतात, फुले एक एकटे किंवा झुपक्यात शेंड्याकडे येतात. झुपक्यात येतात किंवा ते एक एकटे सुद्धा येऊ शकतात. पपई, एक एकटी फुले मुख्य खोडावर पाण्याच्या बगलेत येतात, एका देठावर 3 ते 4 फुले असतात. किती फुले असतात? 3 ते 4 फुले असतात. केळी फळांच्या दांड्यावर फुलांचा समूह शंकूच्या आकाराचा असतो व त्यात 3 प्रकारची फुले असतात. या संपूर्ण दांड्यावर जांभळट जाड पानाचे आवरण असते. मोहराचा प्रकार आहे स्थूल कनिश. हा प्रश्न महत्वाचा आहे. केळीसाठी कोणतं त्या गुच्छाला काय म्हटलं जातं तर स्थूल कनिश असे म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 फुलं असतात. बरोबर आहे, हे 3 घटक त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. जांभळट जाड असते, पानाचे आवरण असते आणि त्यानंतर मोहराचा प्रकार जो आहे तो काय आहे तर स्थूल कनिश असतो. त्यानंतर आहे अंजीर. अंजिराला म्हणतात कुंभासनी पुष्पासन. कुंभासनी पुष्पासन वाढून लांबोळकी पोकळी तयार होते. बाहेर रक्षापर्ण असतात व आतून फुले धरतात. काय करतात? बाहेर रक्षासन असतात म्हणजे एक आवरण असते आणि त्या आतून काय येतात त्याला फुले त्या ठिकाणी येतात मित्रांनो. नंतर आहे फळ पिकात ऑक्सिजनचे प्रमाण. फळ पिकामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर फुलांची गळ होते. बरोबर आहे, ओलाव्याचं प्रमाण झालं तरी फुलांची गळ होते आणि फळ पिकामध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं पुरव तर त्यावेळेस सुद्धा काय होते तर फुलांची गळ होते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे सुद्धा फुलांची काय होते गळ होते. 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं पाणी म्हणजेच ओलावा, दुसरा आहे ऑक्सिजन, काय आहे ऑक्सिजन, आणि तिसरी गोष्ट काय आहे स्फुरद. मग या स्फुरद या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल, ऑक्सिजनची कमतरता असेल, पाण्याची कमतरता असेल तर फुलगळ त्या ठिकाणी होते. नंतर आहे आंबा मोहरावर तुडतुडे भुरी रोगामुळे नुकसान होते. बरोबर आहे, जे आंब्याला फुलोरा येतो त्याचे भुरी आणि तुडतुडे या रोगामुळे काय होते नुकसान होते. द्राक्ष फुलोऱ्यावर आल्यावर त्याच्यावर डाउनी मिल्ड्यू सारखा बुरशीजन्य रोग नुकसान करतो. मग घातक रोग आहे कोणता आहे डाउनी मिल्ड्यू. हा जो रोग आहे मित्रांनो हा घातक रोग आहे आणि कोणत्या पिकावर येतो तर द्राक्ष पिकावरती येतो. फळ धारणेपूर्वीचा गळ म्हणजेच फुलगळ होय. म्हणजे फळे लागण्यापूर्वीची जी गळ होते तर ही गळ कोणती आहे तर फुलगळ आहे. त्यानंतर फळ धारणेपूर्वी फळगळ प्रीसेट फूड ड्रॉप ही अवस्था फळ धारणेपूर्वीची असते. या अवस्थेत बीजांड कोशाची वाढ सुरू झालेली नसते. बीजांड कोशाची वाढ जी आहे ती सुरू झालेली नसते. त्याला फलधारणेपूर्वीची काय म्हणतात फळगळ असे म्हणतात. त्यानंतर आहे फलधारणेनंतरची फळगळ त्याला म्हणतात पोस्ट प्रीसेटिंग फ्रूट ड्रॉप. फलधारणा झाल्यानंतर लगेचच किंवा नंतर काही अवधीत होणाऱ्या गळीला फलधारणेनंतरची गळ फळगळ असे म्हटलं जातं. ह्या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत मित्रांनो. इथपर्यंतच्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो त्या ठिकाणी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ काय करायचा आहे शेअर करायचा आहे. अशाच प्रकारचा आपण यानंतरचा पार्ट आपण घेऊन येणार आहे. भाग 3 मध्ये आपण भेटू लगेच यानंतर थोड्या वेळाने. धन्यवाद.